सांगोल्यामध्ये तुम्ही अनेक घटना घडल्यामुळे तुम्ही आसपास सक्रिय असता. गेल्या 2-3 दिवसापाठीमागे सांगोल्यामध्ये अशी एक घटना घडली. त्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं सामाजिक कार्यकर्ता म्हणून? नमस्कार, मी अरविंद केदार, एक सामाजिक कार्यकर्ता आणि सांगोला शांतता कमिटीचा निमंत्रक सदस्य. गेल्या बऱ्याच वर्षापासून सांगोला शहर हे शांततेचं शहर म्हणून ओळखलं जात होतं आणि आजही शांततेचं आहे. आणि हे शांततेचं शहर ठेवण्यामध्ये आज इथली प्रशासन व्यवस्था असेल, पोलीस यंत्रणा असेल किंवा इथली लोकसंख्या असेल किंवा इथलं जे पब्लिक आहे ते जबाबदार असेल. परंतु मागच्या 4 दिवसापूर्वी सांगोला परिसरामध्ये सुतगिरणीच्या आसपास काही वैयक्तिक प्रॉपर्टीच्या वादावरून किंवा अन्य कोणत्या कारणावरून काही घटना घडली आणि त्यामध्ये पोलिसांनी वेळेच हस्तक्षेप करून पुढे होणारा मोठा अनर्थ टाळला. कारण त्या मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी अनेक प्राणघातक साहित्य किंवा हत्यार त्या ठिकाणी होती. हा, मग अशा पद्धतीचं ही सवय किंवा ही संस्कृती सांगोल्याच्या नाही. आणि शांततेचं सांगोला टिकवण्यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा पोलीस कर्मचारी असतील किंवा मंगळवेढा DYSP असतील यांनी तात्काळ त्या ठिकाणी लागलेल्या घटनेची माहिती किंवा कुणकुण लागल्यानंतर लगेच त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पाठवून तिथला हा जमाव पांगवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. आणि त्यामध्ये काही जणांना थोडंफार मारहाण, जखम अशा पद्धतीचं काहीतरी झालं असेल, परंतु पोलिसांचा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रोष किंवा कोणावर वैयक्तिक द्वेष नव्हता. तर त्या ठिकाणी शांतता टिकवून ठेवणं आणि समाजाला सुरक्षिततेची भावना देणं हा पोलिसांचा त्या ठिकाणी मुख्य उद्देश होता. त्या ठिकाणी त्या दिवशी कुऱ्हाडी, तलवारी आणि बाकीचे काही मोठे हत्यार आणले होते. आपलं काय अनर्थ सांगत घडला असता का? सांगोल्याच्या इतिहासात अशी कधी घटना घडली आहे का? नाही, निश्चितपणानं या ठिकाणी डॉक्टर भाई गणपतराव देशमुख यांनी जे शांततेचं बीज सर्वसामान्य जनतेमध्ये पेरले आणि आपली प्रगती करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाणं. परंतु अशा काही प्रवृत्तीमधून जर असं काही घडलं असेल तर पोलीस प्रशासनच काय, परंतु या सांगोल्याचा समाज सुद्धा या गोष्टी कधीच स्वीकारणार नाही.